मंगळी चतुर्थी होती म्हणून इथं शेंगदाणे भाजत होते मी। याच्यात दही पण होतं, उपासासाठी दही विरजण टाकलं होतं मी। इथं प्राचीनी पूजा पण केली। हा साबुदाणा मी भिजत टाकलेला होता आणि आलू उकडून घेतले होते, शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता, मिरचीचा ठेचा करून घेतला होता आणि आता आलू टाकले। हा साबुदाणा बनला, हा देवासाठी प्रसाद। आरूबाईचं आवरलं, याच्या सीड घेतले, काही धने ते आणि एक चड्डी आणि टी शर्ट घेतला आरूसाठी आणि आता निघालो आम्ही गावाकडं। हे बघा सरकी किती छान उगून आली ना। आणि आज खत पण टाकून घेतलं आम्ही, वक्कर आणलं होतं त्याच्यामुळे खत टाकण्याचा निर्णय घेतला आणि खत पण टाकून घेतलं। आरू रडत होती म्हणून काही अर्ध त्यांनी टाकलं, काही मी टाकलं आणि अशा प्रकारे आमची सरकी मस्तपैकी उगून आली। आणि आज उपवासाचं यांना भूक लागली होती म्हणून एक केळी खात बसली होती। चालू आहे फराळ। भेंडी पालकचं पण होतं ना याच्यात। तिचा आरू रडत होती म्हणून माझं चाललं बसल्या बसल्याच धने टाकणं। दिसायला का सीड? मलाच दिसायला नाही। पालकचे सीड आहे, अजून याच्यात कोणते शेपू, शेपू हे बारीक बारीक जे आहे ना ते शेपू आणि हे मोठाले आहे ना धने। हे बघा सगळ्यांच्या सारख्या किती छान उगून आल्या, किती निसर्गरम्य वातावरण आहे ना। आम्ही घरी आता खत ते मस्त पूर्ण टाकून झालं, काहीच नियोजन नव्हतं खत टाकायचं म्हणून, पण तिथे गेल्यावर आम्ही आणलं आणि टाकून पण घेतलं। मग वखर आणला त्याच्यामुळं खत टाकून पण घेतलं आणि आरूबाई रडत होते त्याच्यामुळे त्यांनी टाकलं काही, मी टाकलं काही, अशा प्रकारे खत ते टाकून घेतलं। आता घरी आलो आणि प्राचीबाईंनी स्वयंपाक ऑलरेडी करून ठेवला होता, अर्धा केला होता तिने। मी आल्यावर पोळ्या टाकल्या, जेवण वगैरे झालं, आता थाकलेलं आहे, आराम करतो आता। आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ॲक्च्युली मला आणखी शूट करायचं राहतं, पण कामात लागली की कामाचीच ओढ लागते। छान प्रॉपर शूट घ्यायचं होतं अजून, पण नाही झालं ते घेणं माझ्याकडून। नेक्स्ट टाइम मी छान घेईन अजून। ठीक आहे, बाय बाय।